नमस्कार. अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की जर आपली मालमत्ता सरकारने दिलेल्या जमिनीवर असेल तर त्यावर कर्ज काढता येतं का? आणि समजा काढता येत असेल तर त्याचे नियम काय आहेत? चला, आज आपण हाच विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, सरकारी जमिनीवरच्या प्रॉपर्टीवर कर्ज मिळतं का? याचं उत्तर आहे हो, नक्कीच मिळू शकतं. पण त्यासाठी काही खास नियम आहेत, काही प्रक्रिया आहेत आणि त्या काय आहेत हेच तर आपल्याला आज बघायचं आहे. आता बघा, यातली मूळ गोष्ट समजून घ्या. या जमिनीची अंतिम मालकी ही सरकारकडे असते. त्यामुळे आपण जशी आपली खाजगी मालमत्ता थेट बँकेत गहाण ठेवतो तसं इथे करता येत नाही. यासाठी आधी शासनाची परवानगी घ्यावी लागते आणि त्यासाठी एक शुल्कही भरावं लागतं. हे समजून घेण्यासाठी एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, भोगवटादार वर्ग 2. याचा साधा अर्थ असा की जमीन वापरण्याचा हक्क जरी आपला असला तरी तिची मूळ मालकी सरकारकडेच राहते आणि म्हणूनच या जमिनीच्या वापरावर, विक्रीवर किंवा हस्तांतरणावर सरकारच्या काही अटी असतात. आणि याच कारणामुळे कर्ज घेण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. बरं, इथे सरकारनं खूप विचारपूर्वक एक गोष्ट केली आहे. लोकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात हे लक्षात घेऊन त्यांनी 2 वेगवेगळे नियम बनवलेत. एक नियम आहे संपूर्ण भूखंडासाठी आणि दुसरा नियम आहे त्या भूखंडावर बांधलेल्या एखाद्या फ्लॅट किंवा दुकानासाठी. आता या दोन्ही नियमांमध्ये नेमका काय फरक आहे ते पाहूया. फरक अगदी स्पष्ट आहे. बघा, जो 2016चा नियम आहे तो मोठ्या प्रकल्पांसाठी आहे. म्हणजे समजा संपूर्ण गृहनिर्माण संस्था, एखादा कारखाना किंवा शाळेला कर्ज हवं असेल तर. आणि जो 2017चा नियम आहे तो आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी आहे. म्हणजे एखाद्याला मुलांच्या शिक्षणासाठी, घरातल्या वैद्यकीय खर्चासाठी किंवा छोट्या व्यवसायासाठी कर्ज हवं असेल तर. म्हणजे बघा, मूळ कल्पना किती सोपी आहे. संपूर्ण जमिनीच्या मोठ्या कर्जासाठी एक नियम आणि त्यावरच्या वैयक्तिक घरासाठी किंवा दुकानासाठी दुसरा नियम. यामुळे दोन्ही प्रकारच्या कर्जदारांची सोय झाली आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजे ह्या सगळ्यासाठी खर्च किती येतो. तर सरकारला या परवानगीसाठी एक फी द्यावी लागते, ज्याला तारण शुल्क असं म्हणतात. आता हे शुल्क किती असतं ते समजून घेऊ. हे आकडे अगदी सरळ आहेत. जर तुमची मालमत्ता निवासी, शैक्षणिक किंवा सामाजिक वापरासाठी असेल तर कर्जाच्या रकमेवर फक्त 0.25% शुल्क लागतं. आणि जर ती औद्योगिक किंवा व्यावसायिक वापरासाठी असेल तर 0.50% शुल्क आहे. महत्त्वाचं म्हणजे हे दर भूखंड आणि सदनिका दोन्हीसाठी सारखेच आहेत. आणि हो, इथे एक खूप महत्त्वाची आणि कर्जदाराच्या फायद्याची गोष्ट आहे. विशेषतः जेव्हा संपूर्ण भूखंड गहाण ठेवला जातो तेव्हा हे तारण शुल्क, कर्जाची रक्कम किंवा जमिनीचं बाजार मूल्य यापैकी जी रक्कम कमी असेल तिच्यावर आकारलं जातं. यामुळे काय होतं की कर्जदारावर उगाच जास्त शुल्काचा बोजा पडत नाही. मग ही परवानगी मिळवायची कशी? प्रक्रिया वाटते तेवढी किचकट नाहीये. खरं तर अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी मालमत्तेची कागदपत्र, बांधकामाची परवानगी आणि बँकेचं लोन ऑफर लेटर हे सगळे एकत्र करायचं. मग जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करायचा. त्यानंतर जे काही शुल्क ठरलंय ते भरायचं आणि की झालं, जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगीचा लेखी आदेश मिळतो. पण एक विचार मनात येतोच, समजा कर्ज वेळेवर फेडता नाही आलं तर मग काय होतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण इथे भूखंड आणि सदनिका या दोन्हींसाठी जे नियम आहेत आणि जे आर्थिक परिणाम आहेत ते खूपच वेगळे आहेत. आणि इथेच ह्या दोन्ही नियमांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. समजा संपूर्ण भूखंड विकला गेला तर जमिनीची जी किंमत वाढलेली असते त्या नफ्यामध्ये सरकार आपला वाटा मागते. याला अनर्जित उत्पन्न म्हणतात. पण जर फक्त एक फ्लॅट किंवा दुकान विकलं गेलं तर अनर्जित उत्पन्न वगैरे काही लागत नाही. त्याऐवजी सरकारला एक ठरलेलं हस्तांतरण शुल्क म्हणजे ट्रान्सफर फी द्यावी लागते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, मालमत्ता विकून जे पैसे येतात त्यावर पहिला हक्क हा सरकारचा असतो. सरकारची सगळी देणी, म्हणजे ते अनर्जित उत्पन्न असो किंवा हस्तांतरण शुल्क, ते दिल्यानंतरच उरलेले पैसे बँकेला मिळतात. यावरूनच कळतं की या जमिनीचा खरा मालक कोण आहे. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पटकन एकदा बघूया, जेणेकरून ते आपल्या कायम लक्षात राहतील. तर लक्षात काय ठेवायचं? 1. भूखंड आणि सदनिका यासाठी 2 वेगळे नियम आहेत. 2. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे. 3. 0.25% किंवा 0.50% तारण शुल्क भरावं लागतं. 4. कर्ज न फेडल्यास भूखंड आणि सदनिकेचे आर्थिक परिणाम पूर्णपणे वेगळे आहेत. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं झाल्यावरही मालमत्तेचा भोगवटादार वर्ग 2 हा दर्जा बदलत नाही. पण हे सगळं आपण का बोलतोय? हे नियम महत्त्वाचे का आहेत?
कारण या नियमांमुळे हजारो मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेची आर्थिक ताकद वापरता येते. त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी किंवा व्यवसायाच्या वाढीसाठी कर्ज मिळवणं सोपं होतं. थोडक्यात सांगायचं तर हे नियम विकासाला चालना देतात. हे सगळं खरं असलं तरी एक प्रश्न शेवटी उरतोच. हे नियम कर्ज मिळवण्याचा मार्ग नक्कीच सोपा करतात, पण सरकारी शुल्क आणि कर्ज न फेडल्यास नफ्यातला वाटा या सगळ्या गोष्टी पाहता मालमत्ता धारकांना त्यांच्या मालमत्तेचं खरंखुरं आणि पूर्ण आर्थिक मूल्य वापरता येतं का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.